नमस्कार, दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी इथं सगळ्यांची आवडती अशी चटपटीत आणि एकदम झणझणीत अशी छान कोल्हापुरी स्टाईल मिसळ पाव, पण ते सुद्धा 2 कडधान्य मिक्स, हिरवे मूग याला मोड आणले आहे आणि काळे चणे याला सुद्धा मोड आणले आहे। ह्या दोघांपासून कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची आणि ती किती स्वादिष्ट बनवायची याचे प्रमाण मी अचूक देऊन आज हे दाखवत आहे। चला तर मग लवकरच सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप मी इथं ग्रेटेड कोकोनट घेतला आहे, 1 बाउल मी इथं मूग, जे हिरवे मूग असतात त्याला मोड आणले आहे, काळे चणे त्याला मोड आणले आहे आणि 1 मोठा कांदा मी इथं चिरून घेतला आहे। यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पण घ्यायची आहे आणि एवढे आलं घेतले आहे। सर्वप्रथम पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढे मी तेल घेतले आहे। यामध्ये हे गरम होताच यामध्ये आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्याच्याच बरोबर आपण लसूण सुद्धा घेत आहोत। लसणाचे साधारण 5 ते 6 मोठ्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हिरव्या मिरचीचे हे बारीक काप केले, हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। हे परतून होताच थोडेसे याच्यात जिरे घालायचे आपल्याला, की जिरे सुद्धा छानपैकी खमंग भाजले जाते। हे व्यवस्थित परतून झाल्यावर एका बाउलमध्ये हे थंड व्हायला काढायचे आहे आपल्याला। हे एका बाउलमध्ये थंड करायला आपल्याला ठेवताच गॅस अगदी सिम ठेवायचा आहे आपल्याला। त्याच तेलामध्ये आपल्याला कोकोनट भाजून घ्यायचे आहे। हे कोकोनट आपल्याला कोरडे करायचे आहे व्यवस्थित, कारण कोरडं खोबरं आणि ओलं खोबरं याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो, म्हणून हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय अगदी कोरडं खोबरं भाजून झालं आहे आता आपलं, आणि हे सुद्धा आता थंड होऊ द्यायचं आहे। तर थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे। एकीकडे आपल्याला मूग चणे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे थोडे, ते नंतर आपल्याला त्या तर्रीमध्ये, मिसळीच्या तर्रीमध्ये छान मिक्स होतात। शिजवायला ठेवलेले असतानाच एकीकडे आपल्याला हा मसाला सगळा बारीक करून घ्यायचा आहे। मध्येच खोबरंही घातलं आहे, मगा चिरलेले आलं सुद्धा याच्यात टाकायचं आहे आपल्याला। वाटण खूप व्यवस्थित झालं आहे, असं एकजीव छान झालेलं आहे, पूर्ण वाटलं गेलं आहे व्यवस्थित। हे सुद्धा आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतायचं आहे छान। तुम्ही बघू शकताय अगदी हलकंसं छान भाजलं गेलं आहे आणि बघा इथं तेल सुद्धा येत आहे, असं तेल सुटलं आहे छान। आता हा परतत आलेला मसाला जो आहे यातला थोडा आपल्याला बाजूला काढायचा आहे, की जी आपण तर्री करू त्याच्यामध्ये हा घालायचा आहे आपल्याला। मध्येच थोडा आपल्याला हिंग घालायचा आहे। हिंग याकरता घालायचा की जेणेकरून मूग हे थोडे वात प्रकृतीचे असतात तर ते बाधणार नाही। थोडीशी हळद घालायची, हळद जास्त घालायची नाही यामध्ये, कारण आपल्याला ती तर्री लाल कलरची असते आणि हळदीने त्याचा तर्रीचा तो कलर असतो तो निघून जातो। थोडी धणे जिरे पूड घालायचे, यामध्येच लाल तिखट, लाल मिरची असेल तर ती छान बारीक करून तुम्ही घालू शकता। त्याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आधी। यामध्ये आपल्याला कमी घालायचं लाल तिखट, आणि जी तर्री असते ती याच्यात मिक्स केल्यावर ते बरोबर इक्वल प्रोपोर्शनने होतं। म्हणजे माझ्याकडे हा मिसळ रस्सा मसाला आहे तो यामध्ये मी वरून घालत आहे। ते थोडा परतायचा आणि तर्रीतही वरून घालायचा आहे। हा मसाला जरा जास्त घालायचा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा याला स्वाद येतो। हे कडधान्य सुद्धा छान शिजले गेले आहे पूर्ण, आणि हे आपल्याला आता मसाल्यामध्ये घालायचे। याच्या अंदाजाने आता आपल्याला पुढे तर्री बनवायची आहे। साधारण अर्धा चमचा इथं आपल्याला मीठ घालायचं आहे। कडधान्य शिजलेल्याचंच पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला। परत एकदा व्यवस्थित याच्यामध्ये शिजवायचे आहे। मस्त तवंग येतो याला, जी फोडणी असते, जो मसाला असतो त्याचा एवढा सुंदर तवंग येतोय। तर्रीसाठी इथं थोडं पाणी आणि अगदी थोडं इथं तेल घ्यायचं आहे आणि हे चांगलं उकळू द्यायचं। आणि हे उकळताच यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे,
यामध्ये मघा केलेला मसाला टाकायचा आहे। त्याच प्रकारे एकीकडे आपली मिसळसुद्धा व्यवस्थित शिजून झाली आहे। बाउलमध्ये काढून घ्यायची आता आपल्याला, म्हणजे सर्विंगसाठी सोपी पडते। कोथिंबीरने गार्निश करायचं आहे छान। आणि मिसळ सर्व करताना यामध्ये आपण केलेली ही मिसळ घ्यायची आहे। ही मिसळ नेहमी कमी असते घ्यायला। यामध्ये घालायचं आहे कांदा, थोडी कोथिंबीर, फरसाण। सर्वात शेवटी यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी ती तर्री घालायची, कारण तर्री जरा तिखट असते, त्यामुळे ज्याला पाहिजे तशी ती तर्री घालायची। परत यावर कांदा, थोडी कोथिंबीर। ही मिसळ सर्व करताना याच्यावर लिंबू। ही मिसळ कायम पावबरोबर असते आणि कोणाला जर जास्त कांदा लागत असेल तर त्याबरोबर कांदाही ठेवायचा आहे। आणि सर्वात शेवटी ज्यांना आवडते त्यांच्यासाठी एक ताक हा प्रकार आपण याबरोबर ठेवतो। त्याच्यामध्ये मीठ आणि जिरं पूड ही वरून घालायची, की जी मिसळीचा दाहकपणा किंवा तिखटपणा असतो तो राहत नाही। जिथं तुम्ही जास्त तिखट प्रकार असेल तिथं हे ताक आणि लिंबू हे ठेवायचंच असतं। अशा प्रकारे तयार केलेली मिसळ ही सर्वांना आवडत असते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। धन्यवाद। अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील।